नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फर्स्ट स्टँडर्डमधील इंग्लिश या विषयामधील 5th नंबरची जी पोएम आहे 6 टाउन इज सर्विंग मेन या पोएमचे क्वेश्चन आन्सर अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया क्वेश्चन आन्सर. तर फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे राईट द आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर फर्स्ट क्वेश्चन आहे हू हॅज टॉट द पोएट ऑल ही नाव. तर या ठिकाणी आन्सर इज the sixth honest serving man that the poet keeps taught him all the now. And second question, when does the poet give them all a rest? The answer, the poet lets them rest from 9 to 5 as well as at breakfast, lunch and tea. Third number question, who keep tell millions serving men? Answer बघा, a small person, the poet known keeps 2 million serving men. Next question बघा फोर्थ नंबरचा, do the serving men of the small person get any rest? Answer, no, the serving men of the small person get no rest. नंबरचं क्वेश्चन आहे राईट द नेम्स ऑफ द 6 सर्विंग मेन्स. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 6 सर्विंग मेनचे जे नावं आहेत पोएममध्ये आलेले ते तुम्हाला राईट करून दिलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड नंबरचा, फ्रेम क्वेश्चन्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इन सच वे दॅट यू यूज each of the 6 serving means at least once. See that you use all 6. तर या ठिकाणी तुम्हाला सेंटेन्स दिलेले आहे आणि क्वेश्चन्स पण या ठिकाणी दिलेले आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हू इज अवर इंग्लिश टीचर. तर या ठिकाणी तुम्हाला सेंटेन्स दिले, मिस्टर पाटील इज अवर इंग्लिश टीचर. आता या ठिकाणी तुम्हाला WHने स्टार्ट होणारा वर्ड दिलेला आहे किंवा क्वेश्चन्स दिलेला आहे, व्हिअर डज द सनराईज. तर या ठिकाणी सेंटेन्स दिले, द सनराईज इन द ईस्ट. त्यानंतर नेक्स्ट आहे थर्ड नंबरचा, हाऊ डू आय कम टू स्कूल. तर या ठिकाणी तुम्हाला थर्ड नंबरचा फोर्थ नंबर दिलेला आहे बघा, थर्ड नंबरचं सॉरी. तर बघा थर्ड नंबरचं, आय कम टू स्कूल बाय बस. नेक्स्ट आहे 4 नंबर, वाय वॉज आय लेट. तर या ठिकाणी सेंटेन्स दिलेला आहे, आय वॉज लेट बिकॉज ऑफ द ट्रॅफिक जाम. 5th नंबर आहे, व्हेन क्लोज डुअर स्कूल स्टार्ट. व्हेन डज अवर स्कूल स्टार्ट. तर या ठिकाणी 5th नंबर दिलेला आहे, अवर स्कूल स्टार्ट ॲट 11 AM. नेक्स्ट आहे 6th नंबर, व्हॉट मेक्स मी लाफ. तर या ठिकाणी सेंटेन्स दिलेला आहे, फनी स्टोरीज मेक मी लाफ. नेक्स्ट आहे, पिक आउट द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द थर्ड अँड फोर्थ स्टांजा. तर या ठिकाणी तुम्हाला थर्ड स्टांजाज देन अँड मेन अँड फोर्थ स्टांजाज द स्मॉल अँड ऑल. ओपन हँडेड क्वेश्चन आहे, विच ऑफ द 6 सर्विंग मेन्स डू यू लाईक द मोस्ट. तर या ठिकाणी ह्या क्वेश्चनचा आन्सर राईट करून दिलेला आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द 6 सर्विंग मेन्स डू यू यूज द मोस्ट. तर या ठिकाणी व्हाय हे जे वर्ड्स आहे किंवा सर्विंग मेन आहे, द मोस्ट आय यूज. तर या ठिकाणी अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण 4th स्टँडर्डमधील जी 5th नंबरची पोएम आहे 6 हॉनेस्ट सर्विंग मेन्स या पोएमचे क्वेश्चन आन्सर आज आपण अभ्यासलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.